हो गया हो प्या वा 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 आता तुम्ही शोभताय आप्पासाहेबांचे पुतणे. आपण नेहमी म्हणायचे बशीतून चहा पिणं ही आपली संस्कृती. ते त्यांच्या पुतण्यांना करून दाखवलं. बोटीतून जग फिरलेला त्यांचा पुतण्या कपिल साठे. कपिल साठे. हा बसा 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 बसा. वा 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 पुतणे शोभताय. आज सावताच्या गावामध्ये येऊन बशीतनं चहा पिताय. पण आप्पासाहेबासारखा आवाज नाही आला. आप्पासाहेब जेव्हा बशीतनं चहा प्यायचे तेव्हा काय आवाज यायचा असा मस्त, तसा आवाज नाही आला. आप्पासाहेब म्हणजे मला प्रेमानं मायेनं जवळ घेऊन चहा पाजणारा माणूस, देव माणूस. आणि मी काय करतो तर त्यांच्या पुतण्याला अटक करायची या टेन्शननं मी दाढी सुद्धा केली नाही. हो 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 आओ शांत व्हा तुम्ही. जयेश सावंत. जयेश सावंत साहेब जरा शांत व्हा. असंच म्हणायचे आप्पा. शांत हो शांत हो. मला शांत करायचे. पण मी आज काय करतो तर त्यांच्या पुतण्याला मी अटक करतो. इट्स ओके. इट्स नॉट ओके कपिल साहेब. आज मी जो काही आहे ना तो आप्पासाहेबांमुळे. आप्पासाहेब जर माझ्या आयुष्यामध्ये आले नसते तर मी कोण झालो असतो माहिती? कोण? मी कोण झालो असतो माहिती? खुनी, दरोडेखोर, डाकू, नाहीतर किमान एखादा बुरटा चोर तरी झालो असतो. आंबे चोरताना आप्पांनी मला बघितलं आणि हा तो चोर पोलीस इन्स्पेक्टर झालाय. आणि त्या इन्स्पेक्टरवर काय वेळ आली तर आप्पांच्या पुतण्याला मला अटक कर. नाही 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 इट्स ओके. इट्स ओके. ठीक आहे. पण हे सगळं का? त्याचं कारण आहे दगडू काशाबा परब. कोण? तुमची अपोजिट पार्टी. त्यांनी अशी कंप्लेंट केली की रामाश्रय रिसॉर्टची जागा तुम्ही बळकावली, म्हणजे साठ्यांनी बळकावली आणि त्याच्यावर त्या जागेवर तुम्ही रिसॉर्ट बांधलंय. कसं शक्य आहे? इतकी वर्ष ते रिसॉर्ट तिथे उभं आहे. आज अचानक त्यांनी तक्रार केली. खरंच गाडी शिकायची यार. आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते सांग तिला. क्लचवर पाय ठेवते गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा. खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो. मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहायला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स ए? नाही. सॉरी. इट्स ओके. हे
थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.